नमस्कार. तर आज आपण थंडीच्या दिवसामध्ये फायदेशीर अशी कुळथाची पिठी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला, 4 लसणाच्या पाकळ्या सुद्धा ठेचून घेतलेल्या आहेत. कुळथाचं पीठ इथे घेतलंय पातेल्यात, त्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग जिरं, लसूण, मिरची आणि नंतर मग कांदा टाकायचा. हे सुद्धा छान परतून घ्यायचं. थोडंसं हिंग घालायचं आणि कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे हळद सुद्धा थोडी परतून घेऊयात. आणि नंतर आपण त्यामध्ये जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते ओतायचं आहे. आपल्याला जसं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि अधूनमधून ढवळत राहून त्याला एक उकळी आणायची आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी ॲड करायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं आणि लो गॅसवर ह्याला छान 5 मिनटं मस्त उकळी येऊ द्यायची आहेत.